नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कालच झालाय दसरा आणि 9 दिवस आपण ज्या घटाची घरी पूजा केली आहे, आज त्याचं आपल्याला विसर्जन करायला जायचंय. कसं टाकतो त्याच्यात? ते ताट तर डायरेक्ट टाकू नाही शकत आपण. कसं स्टीलचं ताट आहे ना, एक काम कर, ताट नको, डायरेक्ट उपट होतंय का उपट ना. ही पिशवी घे. डायरेक्ट निघतं रे. आता हे जे धन आहे, आपण याची 9 दिवस पूजा केली आहे, आपण याला पाण्यात विसर्जित करणार आहे. बट त्याला ना आपण हे ताटात बसवलं होतं, त्याच्यामुळं त्याला काढणंच येत. याच्यात टाक, उचल, तोडून टाक कार्तिक, नाहीतर जसं जमन तसं खाली सांडन ते. एक साईडचं तोड. नाही पूर्ण नाही उचल, जेवढं उचल ना तेवढं उचल. ते बाकीचं पण टाक सगळं. घे सोनं पण त्याच्यातच टाक. काय कर, पिशवी खाली ठेव, सोड. हा, त्याला असं दुमड दोन्ही हाताने ना मोड. हा मित्रांनो, हे आता आपट्याचे पानं पण आपल्याला विसर्जित करायचे, कारण काल होऊन गेलाय दसरा. आता ठेवून त्याला काय अर्थ नाही, ते पाण्यात विसर्जित केलेलं योग्य राहील. हात खराब झाले ना? हात कसे झाले माती. जाऊ दे, चल. जड आहे काही. चला मित्रांनो, आता आपण जाऊयात. अरे कार्तिक, बघितलं का त्या दिवशी किती पाणी होतं, आता काहीच पाणी नाहीये. आता पाणी काहीच पाणी नाहीये. किती इथपर्यंत होतं, आपण तिकडे गेलो, बघ तिकडे गेलो, त्याच्यावरतून पाणी चाललं होतं. किती दिवसात, लय 4-5 दिवसात किती पाणी संपलंय ना. सोनं काढ, सगळं सुट्ट करून टाक. दे पाण्यात टाकून. तर ते धन वगैरे काढ. टाक. ओहो, संपलं का? विसर्जन केलं सगळे तिकडे टाकून जातात. जर आपली प्लॅस्टिकची पिशवी आहे, याच्या घरी घे बरं का ती पिशवी. सोड, त्यातल्या सगळ्या गोष्टी दे टाकून. नाही, प्लॅस्टिक नाही त्यात हार वगैरे. पुढं कुठपर्यंत जात असं काय माहिती. खाली उतरू का? कुठं उतरतो? इथं खाली. आणि पडला मग तिथून? पडला कसं पडून खोल पाणी काहीच नाही. हे बघ, तू तिथं उतरू शकतो, पण तू पडल्यावर मी तुला काढू नाही शकत. काय करतो, उतरतो का? दोघांना स्विमिंग येत नाही. मला मी वाचू शकतो, मला एवढी येते. आता रवच्या दिवशी किती पाणी होतं, आता काहीच पाणी नाही राहिलं. पाणी संपून गेलं, जाऊ कसं काय माहिती एवढं. अरे इथपर्यंत पार एकदम टेकलेलं होतं पाणी, आता काही म्हणजे काहीच पाणी नाही राहिले, सगळं पाणी संपलं. तर ही बॅग या बॅग मध्ये टाकून आता पिशवी. झाला आता विसर्जन, चल घरी जाऊया. ए दादा, मला गाडी शिकायची का? तुला येते ना आता गाडी? अरे ही शिकायची मी. कोणती? पॅशन? गिअरची. हा, गिअरची गाडी? माझे सगळे मित्र गिअरची गाडी चालवतो, मलाच येत नाही. येत नाही तुला गिअरची गाडी अजून? बरं चल, तुला शिकवतो. तुला बेसिक माहित आहे का पण कार्तिक गाडीतलं काही? माहित आहे. हे ब्रेक, गिअर कसे टाकायचे काय? तू चालवतो मोपेड कशी चालवतो? ड्रेस वरची ब्रेक दाबायची. मोपेडला जे असतं का, हे बघ, हे दोन्ही ब्रेकच असतात ना. याचं तसं नाही आहे बघ. हा जो असतो लेफ्ट साईडचा, हा असतो क्लच, तो पुढचा ब्रेक. आणि जे तुझ्या पायात आहे का, हे आहेत गिअर, आणि राईट साईडनी ब्रेक. एवढं तर माहिती आहे ना. आणि तो पुढचा ब्रेक असतो, आणि तो मागचा, जो खालचा ब्रेक आहे का, तो मागचा ब्रेक आहे. तुला झेपती का बघ? झेपती ना? बर, आता काय करायचं? हा, पहिले चावी ऑन केली का, स्टँड काढ, पडशील नाही तर. क्लच दाबायचा. क्लच म्हणजे कोणता? लेफ्ट वाला. दाबला, हा, ऑन कर. सेल्फ मार ना, सेल्फ आहे. तू गिअरचं बघ, हे जे आहे का पुढं न्यूट्रल होती गाडी, आणि माग पहिला दुसरा. गाडीला किती गिअर असतात? 4 गिअर गाडीला. ठीक आहे. मग काय करायचं, गाडी ऑन केली, क्लच दाबायचा, पहिला गिअर टाकायचा, आणि हळूहळू क्लच सोडून गाडी पुढे जायची. हां, चल कर एकदा ऑन. क्लच दाब. हां, हळूच. चल, ये पुढं.
अरे क्लच हळूहळू सोड, हळूहळू सोडायचं. लगेच नको सोडू, लगेच जर सोडला तर बंद पडन. अरे अरे हा जो आहे ना क्लच दाबला का पहिला गेअर टाकला आणि हा क्लच आहे का बघ, आता कडे लक्ष दे. हळू 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 सोडायचा, मग अशी गाडी पुढे जाते. काय झालं ना तुला मी कसं सांगितलं, हळूहळू क्लच सोडायचं. क्लच एकदम हळूहळू सोडायचा. हळूहळू सोडला ना काहीच अडचण येत नाही. गेअर टाक. अरे मच्छर आहे, मच्छर नको चावू देऊ बाबा. हा अरे यार शिकतोय. उतर बरं तू, तुला काही जमत नाही काही नाही. चालव. जमली जमली, हळू 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 हळू. हा आता गेअर बदल, गेअर दुसरा गेअर टाक. मस्त, हळू हळू हळू. बस पुढं नको जाऊ, कांट्यात घालशील रे. ब्रेक दाब. डायरेक्ट थांबली म्हणजे ब्रेक दाबला का नाही तू? कोणता ब्रेक दाबला? हाताचा? ब्रेक दाबला. पुढचा ब्रेक दाबला का ज्या क्लिपा लावल्यात का त्या पण निघून येतील. ब्रेक पायातला दाबायचा. वळून घे. अरे चालू चालूच वळून घे ना. चालू नाही, इथं पहिलेच गाडी आहे ना, एवढ्या छोट्या रस्त्यात वळून कसं हायवेला नाही, अशा डेंजर रस्त्यावर शिकायचं, मगच माणूस शिकतं. इकडे बघितले का समोर नदी, तिच्यात नाही घातली तर बरं होईल फक्त. हा जमतय जमतय, चल चल, असंच असंच असंच. हा गेअर दुसरा, हा चल. हा तिकडं कुठं, तिकडं नाही, तिकडं जाशी. अरे तिकडं नाही रे दाद्या, हळूच इकडं इकडं इकडं. हा चल चालो, जमतय. अरे यार बंद पडली परत. पडशील रे पडशील. जमते ना सेम हायवेला. अरे रे पडला असता ना आता. अरे स्पीड, याला तर लगेच स्पीड. हळू बघे. अरे थांब 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 थांब, पहिल्यांदा शिकता शिकता पडतोय. उचल 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 गाडी. ताकद नाही गाडी चालवायची. उचल. इथं सगळीकडे काय लागलं, कलर गाडीचा कुंकूचा कलर हाताला पण लागला. आली ना आता. बस आज पहिल्या दिवसासाठी एवढं असं हळूहळू हळूहळू शिकला ना, दररोज प्रॅक्टिस करून जमा. कसं वाटलं कार्तिक गाडी चालून? एक नंबर. मोपेड गाडीपेक्षा गिअरची गाडी चालवलीच माझी. तर मित्रांनो आज पहिल्यांदा गिअरची गाडी चालवली, खूप मजा आली. बट पहिल्यांदा चालवली पण तरी त्यापैकी चांगली चालवली. चालवली. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असला आपल्या कार्तिकचा गाडी चालवण्याचा, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.